ढोकळ्याची भाजी. इधर देखो, हे दिखाओ आपका. बघा गोड कॉफी तयार आहे. घ्या. किती वाजता आला रात्री तू? 3:30. मस्त गरम गरम तयारची भाकरी खात आहे आज मी. याचा सुगंध पण त्याला येतो ना. ये चिकू खा लीजिए आप. हरे कृष्ण मैत्रिणो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 7:45 वाजलेले आहेत आता आणि मी आता भेंडी चिरत आहे. भाजीची तयारी करत आहे. भेंडी चिरून झाल्यानंतर मी टेरेसवरती जाणार आहे. टेरेसवरून आल्यानंतर मग स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे, कारण दादू आज कॉलेजला उशिरा जाणार आहे आणि लवकर येणार आहे. तो बोलला की एकच लेक्चर आहे, डब्बा नको देऊ. म्हणलं ठीक आहे. आता मी टेरेसवरती जाऊन येते. तुळशी मातेला जलार्पण केलेला आहे मगाशीच. ऊपर जाके आरती. आदिदेव नमस्तुभ्यं, प्रसीद भास्करादिवाकर नमस्तुभ्यं, प्रभाकर नमस्तुते. श्यामा तेरे चरणों की. रथसप्तमीपासून सूर्योदय लवकर होत आहे आणि आज तर खूप लवकर सूर्योदय झालेला आहे. 8 वाजलेला आहे, तर असं वाटतं की 9 वाजलेले आहेत. एवढं कडक ऊन पडलेलं आहे. मी आता पटकन व्यायाम करते, प्राणायाम करते आणि मग घरी निघते. आजी आलेले आहेत, आता व्यायामाला सुरुवात करतात. व्यायाम झालेला आहे, आता मी घरी चाललेली आहे. आजी येऊ का? हा, खरा प्राणायाम आता. हो, डब्बा बनवायचंय. शिवाय गौरी तुभ्यं नमामि. अरे 1 तास जरी असतं तर जावं कॉलेजला बाळा. उठ. मी आता स्वयंपाक बनवत आहे. स्वयंपाकामध्ये मी आज बनवते आहे भेंडीची भाजी, चपाती आणि इथं आहे राजगिराची भाजी स्वच्छ धुवून ठेवलेली आहे, ती पण बनवायची आहे. आणि हे चिकू मी फोडणीसाठी ठेवलेले आहेत. पण जी हे चिकू खा लीजिए आप. आणि आज तुम्हाला ना या मटक्यातलं दही खायला मिळणार आहे, पौष्टिक दही. खूप छान विरजलेलं आहे, मला पण खावं वाटतं. किती सुंदर टेक्स्चर दिसत आहे दह्याचं, मस्तच. विरजनासाठी काढून ठेवा 2 चमचे. 2 चमचे यात घट्ट लागते का? मग बघ, मिट्टी के बर्तन का कमाल है. छान. याचा सुगंध पण त्याला येतो ना. मग पण काळे पाहिलं होतं का? काळा मटका का? हा? चलता है हे किती ठेवू? क्या तुम्हाला जेवढं खायचं तेवढं फुल वाटी भरून खा. नेक्स्ट टाइम असेल हा, त्याने बहुतेक कंटिन्यू केलं. बर ठीक आहे, घ्या. आज जल्दी आ जाओ. मस्त गरम गरम तव्यावरची भाकरी खात आहे आज मी. वा वा वा. तुम्ही सुद्धा या जेवण करायला. स्वादिष्ट भोजन झालेलं आहे माझं. आणि किचन ओटा आणि भांडी सुद्धा मी स्वच्छ केलेली आहेत. इथं गॅसवरती दूध गरम करायला ठेवलेलं आहे. बघूया दादूचं काय चाललेलं आहे आज कॉलेज बंक करून. त्याला सांगितलेलं मी बेडशीट बदल आणि अच्छे से रखियो ये बेड पूरा. मुखड़ा दिखाओ यहाँ पे, मुखड़ा दिखाओ. सूजा हुआ. कितनी देर तक सोया तू? हाँ जी, हो गया नहाना धोना. यस. किती वाजता आला रात्री तू? मी 3:30. 3:30 वाजेपर्यंत कुठं होतास? बोल. मी गेलोच होतो 1:30ला. हा, बर काय झालं तुझ्या मित्राचं? अरे काय झालंच नव्हतं त्याला. मग असं मस्करीमध्ये गायकडून बोलवत होते तिथं. आणि तिथं जाऊन बघतोय चहा पीत बसले. असं प्रँक केलं तुझा? हा ना. अरे राम, एवढे खराब मित्र आहेत ना याचे. खराब नाही, खराब मैं बोल रही हूँ. खराब. अरे इमर्जन्सी म्हणून तू गेलेला रात्री आणि त्यांनी असं करावं तुझ्याशी. मला जाऊस पर्यंत असं क्लू येत होतं. नाही रे, नसं झालं. म्हणून मी पप्पाला पाठवते की जेणेकरून त्याने पुन्हा मस्करी करायलाच नको. हा, रात्री ना आम्हाला झोपायला 12:30 वाजले रात्री. आणि मला मी 12:30 वाजता झोपले आणि नंतर हा आला, कपाट खोलत होता. मी म्हटलं काय झालं, काय करतो हा? 1:15 वाजले. तर हा कपडे घालून तयार. मला कुठे चालला? नाही, मित्राचा ऍक्सिडेंट झालाय, बोलवलं त्यांनी लगेच. हा, छोटा ऍक्सिडेंट झालाय. आणि मी म्हणलं ठीक आहे बाबा, आता ऍक्सिडेंट झाल्यामुळे तर जावंच लागणार ना. म्हणलं जा लवकर ये. तर गेला
तर मस्त मित्र त्याच्या रूम वरती चहा पित बसलेले आहेत. रूमवर नाही तिथंच. कुठं सांगू मध्ये काटेपुरून चौकातली टपरी चालू होती चहाची. चालू असतं. बापरे, मी अख्खा रात्रभर काय पुणे चालू असते मुंबई सारखं. अशी कंडिशन सुरू झालेली. शटर असं अर्धवट रात्री 1 वाजता याचे मित्र चहा पित बसलेले, याला फसवून बोलवून घेतलं. मग तू काय केलं? ये अच्छी बात नाही बेटा, ये अच्छी बात नाही. आज पेपर आहे, हा मराठीचा पेपर आहे, माय मराठीचा. आणि तू गेला टाइमपास करायला आणि आता उठलेले 11 वाजता. क्या ही करे बच्चों का. घे खाऊन, तावर खाऊन घे, थोडा अभ्यास कर, फिर निकलो एग्जाम के लिए. मी आता ताक बनवत आहे आणि हे दह्याचं भांडं आता रिकाम झालेलं आहे. मला पुन्हा याच्यामध्ये विरजण लावायचं आहे दही. तर हे भांडं मी अगोदर गरम पाणी स्वच्छ धुणार आहे आणि नंतर मग याच्यामध्ये विरजण लावणार आहे पुन्हा. तर मातीची भांडी अशी स्वच्छ ठेवावी लागतात, गरम पाण्याने धुवावं लागतं. जास्त तेलकट झाले असेल तर बेसन टाकून धुवावं लागतात. ब्लेंडरने फिरवते दह्याला, म्हणजे छान ताक बनेल. म्हणा इथं मोबाईल बघत बघत जेवण करत आहे. दादू त्याचा औरत आहे. कुछ कहना है आपको? अच्छी बात नहीं बेटा खाने खाते समय देखने का मोबाईल. भेंडी अच्छी बनी आहे. हा, खूप तिखट बनवली मी. राजगिराची भाजी घेतली की नाही? राजगिरा, अरे खा ना. अरे चिकू पण खा, धुवून ठेवलेलं आहे स्वच्छ तुझ्यासाठी. इथं मी गरम पाणी केलेलं आहे आणि याच्यामध्ये ओतायचं. हात फिरवते. तुमच्याकडे जर नारळाचं केसर असेल ना, त्या केसराने पण घासलं तरी चालतं. साबण अजिबात नाही लावायचं मातीची भांडी धुते वेळेस, फक्त गरम पाणी. आणि जास्त तेलकट असतील तर बेसन लावायचं आतून, बेसन, थोडंसं मीठ. बाकी काही विषय नाही, खूप चांगली आहेत वापरण्यासाठी मातीची भांडी. आता मी थोडं वेळ पाणी याच्यामध्येच ठेवते, नंतर ओतून देते. आता मी आणि मना ताक पितोय, दादूसाठी पण ठेवते. दादू आंघोळ करतोय. मेरा सोना पुत्र छाछ लेले. आंबट आहे आजचं. मी अजिबात साखर नाही टाकली. उद्या जिरा पूड करून ठेवते बाळा. ठीक आहे, अच्छा आहे. चला आता मशीला काम देते माझ्या. एवढं बेडशीट धुवायचं. अरे रोक 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 रोक. हा देखा का किती सुजलेला चेहरा. हा आत्ता चालला आंघोळीला तू? मला वाटलं आंघोळीला गेला. कुठं होता एवढा वेळ? जेवण कर ना. हे काय अरे 12 वाजले, तू आत्ता ते खातो. जेवण कधी करणारस मग? खाई सब कुछ खाएंगे. ताट ठेवलं तुझ्यासाठी मी. ते देतात फ्रीमध्ये ठेवून. जेव्हा जेवायचं आहे त्याच्यावर आधीच काढून ठेव. ठीक आहे? भाभी आलेले आहेत खूप दिवसातून. कैसे भाभी? अच्छी अच्छी हो. तुम कैसे हो? मैं भी ठीक हूँ. बहुत दिन हो गए ना. हाँ, चलो जाके आती हूँ. बैठो, गप्पे मारेंगे थोड़ी देर. हो, आजी पण आलेल्या आहेत. आजी बघा, गोड कॉफी तयार आहे, घ्या घ्या. आजीला डायबिटीज आहे पण गोड चहा कॉफी लागते आजीला. आजी तुमचं वय किती आहे? माझं 75-80 आजीला माहित आहे 75च्या वरच आहेत आजी, पण व्यायाम करतात ना त्यामुळे एवढा छान आहेत, हेल्दी. माझा भाऊ 80 वर्षाचा होता ना, त्याच्या पाठी मी होती. अच्छा, भाऊ आहे का अजून? भाऊ आहे? गेले जुने गेले. अच्छा, आजी खूप व्यायाम करतात, व्यवस्थित जेवण आहे आणि गोड पण खातात, डायबिटीज आहे तरी. प्यायचा. हा, खाऊन पिऊन मरायचं. हा, बरोबर. चलो बाय. ओके, भाभी चाललेले आहेत, गप्पा मारल्या आम्ही. या या, आजी पण चाललेल्या आहेत आता. अच्छे से झाड़ू लगा लो बेटा. इधर देखो, फेस दिखाओ तुम्हारा. झोपून झोपून एवढा मोठा झालेला फेस. जेवण केलंस का? ठीक आहे, प्यार से झाड़ू लगाओ. सायंकाळचे 6:30 वाजलेले आहेत. आता दुपारी थोडा वेळ मी आराम केला आणि आता स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे संध्याकाळच्या. कारण चिरंजीव दुपारी 12 वाजता जेवण केलेले आहे दोघेही. त्यानंतर जेवण नाही केलं, 4-5 वाजता काहीतरी खातात ते, पण आज नाही खाल्लं म्हणून म्हटलं आता लवकर स्वयंपाकाला सुरुवात करावी, त्यांना भूक लागलेली असेल. काय बनवू स्वयंपाक? काय पण बनवू? भाकरी, दुधी भोपळ्याची भाजी चलेगी? अरे आज हा बोला, दादू रोबोटचा हात बनवत आहे. छान 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 छान. आणि एक दिवस पूर्ण रोबोट सुद्धा बनवेन दादू. अच्छी बात है, करियो बेटा. काय बनवू जेवायला संध्याकाळी? थालीपीठ नाही बाबा, थालीपीठ आप कोण बनाएगा? रोटी बनाती हूँ, रोटी. मी आता स्वयंपाक करत आहे. या कढईमध्ये फ्लावर वाटाण्याची भाजी बनवली आहे आणि इथं
या पातेल्यामध्ये मी आता बनवत आहे दुधी भोपळ्याची भाजी. सायंकाळची पूजा चाललेली आहे दादूची. आम्ही आता जेवण करत आहोत. फोंडीजीला यायला वेळ लागेल म्हणलं ठीक आहे आता आम्ही फोन घेतो. तर तुम्ही सुद्धा या टेस्टी टेस्टी जेवण करायला. दादू येत आहे. हे ताट मी माझ्या मनाला देत आहे. खालो पुतर. चलो आज भोपळा आणि फ्लावर आणि भाकरी. भाकरी. या 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 वडाकम. फोंडीजीचं आगमन झालेलं आहे. ओ माय गॉड. अरे राम. आज काय फोंडीजी विशेष? काय नाही खायची इच्छा तुम्ही नाही. मिठाई आणली चक्क. काय गुड न्यूज आहे का? अभिनंदन. काय नाही काय अरे अभिनंदन. अरे अरे आनंदाची अरे अभिनंदन. पप्पांचं प्रमोशन झालं. डेप्युटीचे सुप्रिटेंड झाले. नाही नाही येडेचे राहिलो कसे मग तुम्ही आनंद म्हणून विचारलं फोंडीजी कधी? असं कसं काय म्हणता रे? तुम्ही कधी आणली सांगा असं खायला? हा असं काय नाही आणतो मी. मी बरोबर असले तरच मी घ्या म्हणते की हे घ्या ते घ्या. मला तू तुम्ही एकदा बरोबर आणत नसते नाहीये. आणि मी जर गेलो बाहेर दुसरीकडं तर आणत नाही का? नाही आणत हो. खूप रेअर आणि जातच नाही कुठे तर आणीन कसा? चिडू नका बाबाजी. असं काय चुरी? देखेंगे क्या लेके. अरे मोतीचूर लड्डू लेके आए. खाओ. आपका गुस्सा शांत हो जाएगा. हात घालतो हे तर ठेव. धन्यवाद. चित्रांची भाकरवडी सुद्धा आणलेली आहे. धन्यवाद. चलो खाना खिलाती हूँ आपको. आता व्हिडिओ मध्ये आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये.